वरण भातासोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबत तोंडी लावण्यासाठी मस्त असे टमॅटो न वापरता चटणी बनवणार आहोत। करायला खूप सोपी आहे आणि खूप कमी मसाले वापरून ही चटणी बनवली आहे। फक्त 2 कांदे वापरून आपण ही चटणी करणार आहोत। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। 2 कांदे घेतले आहेत मध्यम आकाराचे। कांदे पहिल्यांदा धुवून घ्यायचे आहेत, कारण कांदे ना खूप तिखट असतात। कांदे तिखट असल्यामुळे ना डोळ्यात इतकं पाणी येतं ना, तर डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून काय करायचं, कांदे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। म्हणजे कापतावेळेस ना त्याचा तिखटपणा कांद्याचा कमी होतो। कांदे कशाही आकारामध्ये कापले तरीही चालतील। तुम्ही ही चटणी ना वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा चपातीसोबत भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। इतकी मस्त ही चटणी बनवून तयार होते ना, जास्त मसाले सुद्धा वापरणार नाहीत। खूप कमी त्रासात कमी मेहनतीमध्ये ही चटणी बनवून तयार करणार आहोत आपण, आणि पण खायला खूप मस्त लागते। नक्की करून बघा। थोडंसं कोथिंबीर सुद्धा घेतला आहे। कोथिंबीर सुद्धा आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग कापून घ्यायचं आहे। आता मी इथं खलबत्ता घेतला आहे, तर आमच्या इकडे याला खलबत्ताच म्हणतात। तुमच्या इकडे काय म्हणतात ते तुम्ही म्हणा। तर खलबत्त्यामध्ये आपण कांदे टाकणार आहोत आणि त्याच्यासोबतच आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। लसूण पाकळ्यासुद्धा त्या कांद्यावर आपल्याला टाकायच्या आहेत आणि 1 टीस्पून जिरं घेतलं आहे। जिरंसुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि कोथिंबीर टाकायची आहे। आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। पाणी न टाकता असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। खलबत्त्यामध्येच ही चटणी करायची, इतकी मस्त फ्लेवर येते ना। जर तुमच्याकडे असं नसेल ना वाटायचं, तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता। तर मस्त असं कांदे, कोथिंबीर, लसूण, जिरं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता इतकं बारीक असं वाटून घेतलेलं आहे। आता लगेच याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहेत। ही चटणी ना असं वाटून घेतल्यावर जास्त वेळ नका ठेवू, लगेचच फोडणी पण द्यायची आहे, नाहीतर या कांद्याला ना पाणी सुटतं आणि ती चटणी ना एवढी छान बनवून तयार होत नाही। तर आता काय करायचं, याच्यामध्ये 1 टेबलस्पून लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। पुन्हा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला याच्यामध्ये काही मसाले टाकायचे असतील तर तुम्ही अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून धने पावडर टाकू शकता। मी इथं बिना मसाल्याची ही चटणी बनवत आहे, पण ही चटणी ना बिना मसाल्याचीच खूप छान लागते। तर या पद्धतीनेच करून बघा, खूप मस्त बनवून तयार होते। ही चटणी ना मी थोडीशी जास्त झणझणीत बनवली आहे। जर तुम्हाला लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही कमी करू शकता। तर इथं मी कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल छान कडकडीत गरम केलं आहे। त्याच्यामध्येच आपल्याला जे वाटण आपण बनवलं होतं ते वाटण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मध्यम गॅसवर हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्येच अर्धा टीस्पून आपल्याला हळद टाकायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे। 1 मिनिट आपल्याला ही चटणी छान बारीक गॅसवर शिजून घ्यायची आहे। झाकून ठेवायचं, म्हणजे पटकन त्याला चटणीला तेल सुटते। चटणीला तेल सुटल्यावर समजून घ्यायचं आहे की आपली चटणी तयार झालेली आहे। तर तुम्ही ब्रेडसोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, वरण भातासोबत, खिचडीसोबत कशासोबत सुद्धा खाऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। ओके, बाय।